मामी तुम्ही प्लीज शांत व्हा। माझं लेकरू गायब आहे। 1 महिना झाला घर सोडून, त्याला घराचं तोंड नाही पाहिलेलं त्याने। हल्ला झाला माझ्या लेकरावर, पाय मोडला त्याचा, हॉस्पिटलात भरती केला, तिथे तो 12 झाला तर त्यानं घरी यायला पाहिजे ना। तर तो गायब आहे आणि तू वरून मला सांगते शांत राहा म्हणून। आई मामी अहो येईल तो खरंच। कधी येईल? तुम्ही घेऊन नाही ना आले त्याला? तू गेलती ना आणायला? मामी पण अख्खं गाव ढुंढाळलं, कुठंच नाही सापडले ते। खरंच गायब व्हायलेत। असं कसं गायब झाला? पण असं कसं गायब झाला? तो तर ए बाबा, विक्याकडे होता ना तो? अरे मग कोणी खाल्लं त्याला? का आभाळानं गिळलं? अरे कुठं आहे, कुठं माझं लेकरू? कुठं आहे? जे शर्यतीचे मेन आयोजक आहेत ना रामचंद्र सर, ते आबांच्या विरोधी पक्षातले, त्यामुळे ते आपलं गारानं नक्की ऐकतील आणि लवकरात लवकर ऍक्शन घेतील। पा आत्याबाई, आत्याबाई चहा आणलाय बघा। अगं बाई, हो तापानं फनफनले की तुम्ही? आव्या आला का रे लेकरा? आत्याबाई ये बस, इथे बस, इथे बस रे। आत्याबाई आव्या रागव नाही रे, मी नाही रागवले। ए आव्या ये। तापात काही बी बोलू राहिलेत। आओ आप्पा, आत्याबाई तापानं फनफनलेत बघा। आव्या बस की रे, बस जरा जवळ लेकरा। आओ लती कुठे आहे हो? म्हणजे खोलीत नाहीये, किचन मध्ये बी नाहीये, गेली कुठं? असेल कुठं तरी। सगळ्या घरात शोधून झालंय माझं, म्हणून सांगते ना। भाऊजींसारखी गायब झाली का काय? ए बाई, उगाच सुतावरून काय लगेच स्वर्ग गाठू राहिली ग तू? असेल कुठं तरी, काहीतरी काम असेल तिचं। मग सांगून जाता येत नाही होय काम असेल तर? घरात आत्याबाई आजारी आहेत, माझं तर सोडाच, मला तर कधी मोठ्या जावेचा दर्जा दिलाच नाही आहे तिनं। मनात आलं की करून मोकळी होती नेहमी। हे मे जरा शांत बसती का तू? मी का शांत बसू? दरवेळेला मीच का शांत बसू? मी हाय ना सोनिया घरची, का कामवाली बाई आहे? हा, मीच राहते एकटी, कारण की हिच्या मनात आलं की ही तर पर्स घेणार, घरात रिकामी होणार, म्हणजे काय? तुझ्या आयुष्यात ह्या पलीकडे दुसरा विषयच नाही ना? नुसती कटकट कटकट। हे पा, तुम्ही ना मायाशी। हेमा, अगं तिचा नवरा गायब आहे, कळतंय ना? तुझ्यासारखी नाही ती उगाच तोंडाची वाप दावडणारी। गेली असेल अभिमन्यूला शोधायला। आणि घरात आता या विषयावरून राडा नको बाई। आधीच आईचं डोकं फिरलंय, अजून फिरू नको, पाया पडतो मी तुझ्या। आज काय करता हो? बरोबर माहितीये त्यांच्या दोन्ही पोरांना कसं वटणीवर आणायचं ते। मागच्या वेळेला ते उगा लतीने भपाऱ्या मारल्या म्हणून। ए मे जरा शांत बसती का? हे मे जाय माय, भाकर तुकडा आण जाय। ये लेकरा ये। येऊ ना ते?
तिला काय विचारताय? ती काय नाही म्हणणार आहे होय? नाही तसं नाही, पण हा म्हणू दे ना तिला. अभ्या ये. लते हा म्हणतो आधी. लती हा म्हणल्याशिवाय मी काही येणार नाही बा. अगं म्हण ना ग माय लते, म्हण हा म्हण. अहो मामी पण पण नाही ग, हा म्हण. काय चाललंय अभ्या तुझं? नुसती हाच मायावर. का मग असं करतो मग? लते पण सिरियसली तू का नाही माझा? आधी फना होते ना, आता कना झाले? नाही नाही तसा फना आहेच, अजून अधूनमधून येतोच तो, पण सिरियसली कना आहे तू माझा. माझा जीव वाचवला, मला पळून जायला मदत केली, खरंच थँक्यू. अरे खंबीर कार्यकर्ती तू आपली. हे बाबा, मी काय कार्यकर्ती बिर्यकर्ती नाही. बायको तर आहे ना? टेम्पररी बायको आहे ना, पण मग कर ना बायकोची कर्तव्य. हा हा सर. खरंच खरंच सॉरी सर. हा आला ना अभ्या घरी. सॉरी अहो सर, मी ते ना गडबडीत विसरलेच तुम्हाला सांगायला. काय? हा बरं सर. हो पण सर सर अहो बरं ठीक आहे. हां काय आलं एवढा कायला चेहरा पडला तुझा? कोण होतं? शर्यतीच्या आयोजकांचा फोन होता. आयोजकांचा फोन? तुला काय आला होता? ते मी तू शर्यतीत जायचं नाही, आहे तू वचन दिलंय मला अभ्या. आहे आत्ता विषय आहे का तो? विषय हाच आहे का लती इथं आम्हाला घरी काही भी सांगत नाही. आहे तू आत्ता जाऊ दे ना हा विषय. जाऊच तर देते ना मी नेहमी. अहो जाऊ दे ना, काय विषय वाढू राहिले तुम्ही? हो नाही हो, हात जोडते बाई तुझ्या समोर. आता नको ना असं काही करू, काहीच गरज नव्हती आता असं काही करायची. काय आम्हाला न सांगता गेली ग तू? काय करायला पाहिजे होतं तिने? घरी बोलायचं ना. कोणाशी? का माझ्याशी बोलली असती, नाही तर यांच्याशी बोलली असती. आमच्याशी तिला वाटलं नसतं बोलावं तर तुमच्याशी बोलली असती. आणि जर तिने तुम्हाला विचारलं असतं तर बापू तुम्ही दिली असती परवानगी? सांगा ना बापू, तुम्ही दिली असती का परवानगी? हा प्रश्न मला विचारू नका तुम्ही. असं कसं बापू? उत्तर द्यावं लागेल तुम्हाला. मी दिलेलं उत्तर तुम्हाला आवडणार नाही. मला काय आवडतं काय नाही याचा इथं हल्ली कोणी विचारच करत नाही. तुम्ही संकोच नका बाळगू. तुमच्या लेकीने आणि काही गोष्टींमध्ये तुझं बी चुकलं असेल, पण एवढा राग तुला कोणी काय बाई बोललं तरी ते ऐकून कशा घेतात ते कळून राहिलं नाही मला. ओ बापू, मामी अजून बी तशाच आहे. शर्यतीच्या टेन्शनमुळे त्यांचं डोकं सैरभैर झालंय. आणि अभ्या बी ना कधी कधी लय विचित्र वागतो. त्याचंच टेन्शन घेतलंय त्याने. बापू प्लीज तुम्ही मनात काहीच ठेवू नका, काढून टाका सगळं. हा तायडे, हा बरी आहे तब्येत. काय? हा बोल. काय बोलून घेतलं मला? काय पाहू राहिले अशा? काय चिंगम खायचे का? थोबाड पडू का? मग झालं काय? कोण होती ती? अहो कोण? तीच जी तुमच्या डोसक्यात नको ती अक्कल शिकवून गेली. अरे बाप, CCTV?
आणि तुम्हाला माहिती नाही का त्या कोण आहेत त्या?